वेलकम दोस्तों, नमस्कार। आज कुठलीही बातमी वाचायला येथे उभी नाही आहे मी। आज मी मांडणार आहे एक वास्तव जे आपण रोज पाहतो, ऐकतो, पण स्वीकारायला घाबरतो। महिला सुरक्षा हा फक्त चर्चेचा विषय उरलेला नाही, तो प्रत्येक आईच्या काळजीत आहे, प्रत्येक मुलीच्या नजरेत आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या शांततेत दडलेला आहे। ही कविता कोणावर बोट दाखवण्यासाठी नाही, तर समाजाच्या मनाला प्रश्न विचारण्यासाठी आहे। कारण स्त्रीवर होणारा अन्याय ही फक्त बातमी नसते, तो रोज जगावा लागणारा एक जवळीक वास्तव असतो। याच वास्तवाला शब्द देण्यासाठी आता सादर करत आहे कविता महिला सुरक्षा, बातमी नाही वास्तव। मी माझी स्वरचित कविता सादर करणार आहे। काव्य वाचन। चला तर मी माझ्या वाचनाला सुरुवात करते। माझ्या काव्याचे नाव आहे महिला सुरक्षिततेचा प्रश्न बातमी नाही तर वास्तव। ती घरातून बाहेर पडते भीतीला सोबत घेऊन, ती घरातून बाहेर पडते भीतीला सोबत घेऊन। हसरा चेहरा जगासाठी मनात मात्र वादळ दडते, हसरा चेहरा जगासाठी मनात मात्र वादळ दडते। रस्ता ओळखीचा असतो तरी पावलं मात्र जपून टाकते, रस्ता ओळखीचा असला तरी पावलं मात्र जपून टाकते। नजरा सतत सावध असतात, कोणी मागे तर नाही ना हे पाहते, नजरा सतत सावध असतात, कोणी मागे तर नाही ना हे पाहते। मोबाईल हातात घट्ट धरलेला तो नंबर पेक्षा जास्त असतो, मोबाईल हातात घट्ट धरलेला तो नंबर पेक्षा जास्त असतो। काही घडलंच तर या विचारात तिचा श्वासही थांबतो, काही घडलंच तर या विचारात तिचा श्वासही थांबतो। एक नजर एक क्षण पुरेसा अंगावर शहारा येतो, एक नजर एक क्षण पुरेशा अंगावर शहारा येतो। ती ओरडत नाही कारण तिला प्रश्नांचा पाऊस माहीत असतो, ती ओरडत नाही कारण तिला प्रश्नांचा पाऊस माहीत असतो। घडलं सांगायला गेली की तिच्या शब्दांची परीक्षा होते, घडलं सांगायला गेली की तिच्या शब्दांची परीक्षा होते। जखमेपेक्षा आधी समाजाला तिचीच चूक शोधायची असते, जखमेपेक्षा आधी समाजाला तिचीच चूक शोधायची असते। अब्रू म्हणून तोंड दाबतात, मौनालाच समजूत म्हणतात, अब्रू म्हणून तोंड दाबतात, मौनालाच समजूत म्हणतात। न्याय मागणं चूक ठरवून तिला पुन्हा सहन करायला लावतात, न्याय मागणं चूक ठरवून तिला पुन्हा सहन करायला लावतात। बातमी होते दिवस जातात नवे चेहरे पुढे येतात, बातमी होते दिवस जातात नवे चेहरे पुढे येतात। पण तिच्या मनातील तीच भीती रोज नव्याने जिवंत राहते, पण तिच्या मनातील तीच भीती रोज नव्याने जिवंत राहते। ही आकड्यांची कथा नाही, ही रोज जगण्याची गोष्ट आहे, ही आकड्यांची कथा नाही, ही रोज जगण्याची गोष्ट आहे। महिला सुरक्षितता म्हणजे उपकार नाही, ती माणूस म्हणून जगण्याची परवानगी आहे। महिला सुरक्षितता म्हणजे उपकार नाही, ती माणूस म्हणून जगण्याची परवानगी आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कविता? आवडली का? कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग।